श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनल स्टिचिंग सोपं आहे विथ कवितामध्ये स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला अम्ब्रेला ड्रेस लहान बाळासाठी कसे स्टिच करायचं स्टेप बाय स्टेप डिटेल करून माहिती देणार आहे। अम्ब्रेला ड्रेसमध्ये सुद्धा बॉडी पार्ट व घेर पार्ट असे दोन पार्ट असतात। बॉडीचा जो पार्ट आहे ना तो मी ऑलरेडी पेटीकोट व साधा ड्रेसमध्ये जशी दाखवली आहे ना त्याचप्रमाणे ड्राफ्टिंग करायची असते, म्हणून मी तुम्हाला बॉडीची ड्राफ्टिंग कटिंग सेपरेट करून दाखवत नाही आहे। मी ऑलरेडी बॉडीची ड्राफ्टिंग व कटिंग करून घेतली आहे। तर स्टिचिंग कशी करायची ते दाखवणार आहे। स्टिचिंग पण सेम तुम्ही पेटीकोट किंवा साधा ड्रेसमध्ये जशी दाखवली आहे तशी करू शकता। मी तर तुम्हाला नेक सोबत आर्महोल सुद्धा कसे फिनिशिंग द्यायचं, जर का तुमचा अस्तरचा ड्रेस असेल तर नेक सोबत आर्महोल सुद्धा कसे फिनिशिंग द्यायचं त्याबद्दल सांगून देणार आहे। त्यासाठी मी इथं तुम्हाला बॉडीची फिनिशिंग दाखवणार आहे, बॉडीची स्टिचिंग दाखवत आहे। तर काय करा, पहिले मेन फॅब्रिकचा कपडा, मेन फॅब्रिक जो असतो ना त्याची सरळ बाजू अशी वरती करून ठेवून घ्या। त्यानंतर अस्तरचा कपडा, आपण जे अस्तरचं कटिंग केलेलं असतो ना त्याची उलट बाजू जी आहे ना ती वरती आली पाहिजे आणि ह्या मेन फॅब्रिकची सरळ बाजू वरती आली पाहिजे। अशा रीतीने प्लेस करून घ्या। प्लेस केल्यानंतर मी जसं जसं मार्किंग्स घातली आहे ना चॉकने अशा रीतीने 5 इंचावरती आर्महोलला व नेकला एक स्टिच मारून घ्यायची। ओके, मीडियम स्टिच ठेवा व मी दाखवल्याप्रमाणे स्टिच मारून घ्या। मी तर ऑलरेडी स्टिच मारलेली आहे, तुम्ही बघू शकता। जस्ट तुम्हाला दिसू दे म्हणून मी चॉकने मार्क केलं आहे। तर अशा रीतीने जसं मी मार्क केली आहे तशा रीतीने 5 इंचावरती स्टिच मारून घ्या। स्टिच मारून घेतल्यानंतर हा जो एक्स्ट्राचा कपडा असतो ना मेन फॅब्रिकचा तो कट करून घ्यायचा असतो। तर आता मी इथं कट करून घेतला आहे, तुम्ही बघू शकता। हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो सगळा मी कट करून घेतला आहे। त्यानंतर कट केल्यानंतर साईडने पूर्ण नेकचा आर्महोलचा सगळा कपडा कट करून घ्या। त्यानंतर इथं असे कट्स मारून घ्या, त्यामुळे आपला कपडा जो आहे ना तो चांगला वळला जातो। तर अशा रीतीने अर्ध्या इंचावरती असे कट्स मारून घ्या। मी सगळीकडे नेकला सगळीकडे असे कट्स मारून घेतली आहे। आता आपण काय करूया, ह्याला टर्न करूयात। तर टर्न कसे करायचं, तर जस्ट काय करा, हे आहे की नाही हे अशा रीतीने टर्न करून घ्या। असा हा शोल्डर जो आहे ना तो असा बाहेर काढायचा, परत हा सुद्धा शोल्डर असा बाहेर काढून घ्या इथून। ओके, असा काढल्यानंतर आता तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपली फ्रंट बाजू जी आहे ती रेडी होते। तर आता तुम्ही बघू शकता पलटल्यानंतर आपला किती छान फिनिशिंग आला आहे। मी थोडंसं आयर्निंग सुद्धा केली आहे, तुम्ही सुद्धा असे आयर्निंग करून घ्या। तर आता तुम्ही आर्महोलला व नेक शेपला बघू शकता किती छान फिनिशिंग आलं आहे। तर बॅक साईडनं सुद्धा मी दाखवते, हे मागच्या साईडनं सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान फिनिशिंग आलं आहे। तर आता काय करा की मोठी स्टिच ठेवून इथं खालून व अशी एक स्टिच मारून घ्या व त्यानंतर हा जो एक्स्ट्रा पार्ट दिसत आहे ना हा सुद्धा कट करून घ्या। आपला जो कपडा आहे ना मेन फॅब्रिक हा अस्तरच्या मापानंच रेडी झाला पाहिजे। आता मी स्टिच रेग्युलेटर मोठ्या स्टिचवरती ॲडजस्ट करत आहे। जे कोण नवीन बिगनर्स आहेत त्यांनी जाऊन आपले स्टिचिंगचे असाइनमेंट बघितला तर तुम्हाला समजेल की स्टिच कशी मोठ्या स्टिचवरती ॲडजस्ट करायची म्हणून। तर न चुकता ते असाइनमेंट्स बघून घ्या। आता मी साईडने अशी स्टिच घालून घेत आहे। आता आपण हा साईडचा एक्स्ट्राचा जो कपडा दिसत आहे ना हा सगळा कट करून घेऊयात। अशा रीतीने आपला कपडा आता कट करून झाला आहे। सेम दोन्ही पार्ट असे रेडी करून घ्या। आता माझे दोन्ही पार्ट स्टिच करून रेडी आहेत, तुम्ही बघू शकता किती छान फिनिशिंग आलं आहे। तर आता आपण स्टिचिंग करूयात। तर स्टिचिंग करण्यासाठी एक पार्ट जो आहे त्याची सरळ बाजू अशी वरती करून ठेवून घ्या, ह्या पार्टची सरळ बाजू वरती करून ठेवून घ्या व ह्या पार्टची उलट बाजू अशी वरती करून ठेवून घ्या। कोणत्याही पार्टची चालते, हा समोरील भाग आहे हा मागील भाग आहे। ओके, मी जस्ट तुम्हाला समजू देत म्हणून म्हणून लिहिते, मागील भाग आणि हा समोरील भाग। ओके,
तर तुम्ही कोणताही पार्ट खालीवरती ठेवला तरी चालतंय, की असं कंपल्सरी नाही की समोरचाच भाग खाली राहायचा, मागचाच भाग वरती राहायचा असा. ओके, तर हा समोरचा भाग आहे, सरळ बाजू वरती आहे. हा मागचा भाग आहे, उलट बाजू वरती आहे. जस्ट असा शोल्डर टू शोल्डर करेक्ट असे अटॅच करायचा, ठेवायचा. व आता शोल्डरकडनं हाफ इंच पकडून अशी स्टिच मारून घ्यायची स्ट्रेट. इथून एक नाही, स्ट्रेट अशी हाफ इंचावरती स्टिच मारायची. तर ह्या रीतीने शोल्डर असे आपण अटॅच करून घ्यायचे. तर पहिले आता आपण इथं हाफ इंचावरती स्टिच मारून शोल्डर अटॅच करून घेऊयात. करेक्ट असे ॲडजस्ट करून घ्या, एकावरती एक ठेवून घ्या. व आता आपण हाफ इंच धरून स्टिच करून घेऊयात. स्टार्टिंगला लॉक स्टिच घालून घ्या, कंपल्सरी आहे. पहिले स्टिच रेग्युलेटर मीडियम स्टिचला ॲडजस्ट करून घ्या आणि स्टार्टिंगला लॉक स्टिच घालून घ्या. स्टार्टिंगला व एंडला लॉक स्टिच घालायची विसरायची नाही अजिबात. आता त्याच रीतीने इकडचा सुद्धा शोल्डर जॉईंट करून घ्या. ह्याला सुद्धा तर आता आपले शोल्डर अटॅच करून झाले आहेत. तर आता आपले शोल्डर्स अटॅच करून झाले आहेत. मी मागच्या साईडनं सुद्धा दाखवते तुम्हाला कसं दिसत आहे म्हणून. तर अशा रीतीने दिसत आहेत. तर आता आपण काय करूयात, फिटिंगची लाईन मारूयात. तर आता ह्याला करेक्ट असे ॲडजस्ट करून घ्या. ॲडजस्ट केल्यानंतर परत ह्याला एक नाही असे हाफ करून फोल्ड करून घ्या. बिकॉज आपण जे मार्किंग्स करणार आहोत फिटिंगसाठी ते चौथा भाग आहेत. तर चौथा भाग असे केल्यानंतर आपणाला भेटतो. ओके, तर अशा रीतीने करेक्ट असे परत एकदा हाफ फोल्ड करून घ्या. आता फोल्ड केल्यानंतर आपला छातीचा चौथा भाग, तर मी जे मेजरमेंट्स घेतले आहे ना त्याचा छातीचा चौथा भाग आहे 6 इंच. तर मी 6 इंचावरती एक मार्किंग करणार आहे. तर इंच टेपची स्टार्टिंग पॉईंट ही गळ्याच्या साईडने पकडा व 6 इंचावरती मार्किंग करून घ्या. तुमचा छातीचा चौथा भाग किती आहे ना तिथं तुम्ही मार्किंग करून घ्या. तर इथं मी छातीचा चौथा भाग 6 इंचावरती मार्किंग केली आहे. आता सरळ खाली येऊन कमरेचा चौथा भाग मार्क करणार आहे. तर माझ्या कमरेचा चौथा भाग आहे मीन्स मी जे मेजरमेंट्स घेतली आहे त्याचा कमरेचा चौथा भाग आहे 5.5 इंच. ओके, तर 5.5 इंचावरती मी अशी एक मार्किंग केली आहे. आता ही स्ट्रेट लाईन आपण आखून घेऊयात. ओके, तर ह्याची आता आपण स्ट्रेट लाईन अशी आखून घेऊयात. ओके, तर आता ही फिटिंगची लाईन झाली आहे. ओके, तर अशाच रीतीने ह्या साईडला सुद्धा जस्ट असं फोल्ड करून तुम्ही डॅप डॅप केला तरी चालेल, किंवा असंच ह्याला परत असे फोल्ड करून घ्या व परत एकदा मार्किंग्स करून घ्या. तर माझा छातीचा चौथा भाग आहे 6 इंच. तर 6 इंचावरती एक मार्किंग झाली. कमरेचा चौथा भाग आहे 5.5 इंच. तर 5.5 इंचावरती एक मार्किंग झाली. तर अशा रीतीने मार्किंग्स करून ही स्ट्रेट लाईन अशी ड्रॉ करून घ्या. ओके, तर दोन्ही साईडला आपले आता फिटिंगच्या लाईन्स रेडी आहेत. ओके, तर आता आपण जस्ट इथून एक लाईन मारलो की एक स्टिच मारलो की आपली फिटिंग कंप्लीट होईल. तर पहिले मी तुम्हाला फिटिंग करायच्या अगोदर तुम्ही ड्रेसला बंद बघितला असणार लहान बाळाच्या, तर ते बंद कसे रेडी करायचं व ते कसे अटॅच करायचं ते दाखवून देणार आहे. बंद जे आहे ना ते आपण इथं कमरेच्या एंडला इथं अटॅच करतो. पहिले मी तुम्हाला ते बंद कसे रेडी करायचं व इथं कसे अटॅच करायचं ते दाखवून देणार आहे. त्यानंतर आपण फिटिंग लाईन मारूयात. बंद अटॅच करून झाल्यानंतर आपण फिटिंग लाईन मारूयात. चला तर पहिले बंद कसे रेडी करायचं ते बघूयात. तर आता मी तुम्हाला बंद कसे कट करायचं व ते कसे स्टिच करायचं ते दाखवणार आहे. तर बंदासाठी मी इथं 3 इंच रुंदी तुम्ही बघू शकता. मी इथं रुंदी घेतली आहे 3 इंच व उंची घेतली आहे 20.5 इंच. तर अशाच रीतीचे मी दोन बंद कट करून घेतली आहे. 2 बंद कट करून घेतली आहे बिकॉज आपल्या कमरेच्या दोन्ही साईडला आपण बंद लावणार आहोत. दोन्ही साईडने बंद लावणार आहोत, त्यासाठी मी दोन बंद कट करून घेतली आहे. तर आता काय करूयात आपण, ह्याला जस्ट ही सरळची बाजू आहे. ओके, ही सरळची बाजू आहे, ही उलट बाजू आहे. तुम्ही बघू शकता ही उलट बाजू आहे, ही सरळ बाजू आहे. तर सरळ बाजू असे ठेवून घ्या व ही अशी फोल्ड करून घ्या एकामेकावरती. करेक्ट हाफ करून अशी फोल्ड करून घ्यायची. फोल्ड केल्यानंतर इथून अर्धा किंवा पाव इंचावरती सरळ अशी स्टिच मारून घ्यायची. पूर्ण सरळ अशी स्टिच मारून घ्यायची इथपर्यंत.
इथपर्यंत अशी सरळ स्टिच मारून घ्यायची. एंडला हवे असेल तर तुम्ही क्रॉसमध्ये मारू शकता. अशी इथं एंडला हवं असेल तर अशी क्रॉसमध्ये मारून घ्या. म्हणजे याच्यानं काय होईल, एक एंडला की नाही थोडंसं फिनिशिंग चांगलं येईल. ओके, तर अशा रीतीने क्रॉसमध्ये मारून घ्या. ओके, तर आता आपण स्टिच करून घेऊयात. चला, अशा रीतीने क्रॉसमध्ये मारून घ्या. तर आता आपण स्टिच करून घ्यात बंद. आता आपण 1/2 इंचावरती किंवा 1/4 इंचावरती अशी स्टिच मारून घेऊयात. आपल्या बंदची स्टिचिंग झाली आहे. काय करा, अजून एक परत स्टिच मारून घ्या. 2 स्टिचेस आपण घालून घ्यायचे. ओके, तर अजून एक स्टिच मारून घ्या. तर अशा 2 स्टिच मी मारून घेतली आहे. ओके, तर हा जो एक्स्ट्राचा कपडा होता तो कट केला आहे व इथं कटसुद्धा मारले आहेत मी. आता काय करा, असा एक पेन घ्या व त्यानंतर ह्या बंदला काय करायचं आहे, तर आपण इकडून आहे की नाही त्या साईडला घेऊन जायचं आहे. इकडून त्या साईडला. तर काय करा, ह्याला एक नाही असे आतमध्ये घाला. हा कपडा आतमध्ये घालत जावायचं. असं आतमध्ये घालत घेऊन जायचं त्या साईडला. आता त्या एंडला घेऊन जायचं आहे आपल्याला. तर आता आपल्याला ह्या एंड साईडला आपला कपडा आला आहे. ओके, तर जस्ट काय करा, हा कपडा असे पकडा व हा खेचत जावा. हा खेचत जावा तुम्हाला अशा रीती. ओके, तर आता आपला बंद रेडी झाला आहे. तर हा जो कपडा आहे हा चांगल्या रीतीने बाहेर काढून घ्या. तर आता तुम्ही बघू शकता आपला किती छान बंद रेडी आहे. तर अशाच रीतीने तो सुद्धा बंद रेडी करून घ्या. ओके, अशाच रीतीने तो सुद्धा रेडी करून घ्या. आता तुम्ही बघू शकता माझे दोन्ही पण बंद असे रेडी आहेत. तर आता आपण हे बॉडीला अटॅच करून घेऊयात. तर बॉडीला कसे अटॅच करायचं, ही आपली बॉडी आहे. ओके, ही आपली बॉडी आहे. ही आपली फिटिंग लाईन आहे. ओके, ही कमरेची बाजू आहे खालच्या बाजूला व इथं फिटिंग लाईन आहे. तर जस्ट हा भाग असे वरती करा. ओके, हा समोरील भाग आहे, हा मागील भाग आहे. ओके, तर मागच्या भागावरती अशा रीतीने हा ओपन साईड आहे बंदचा, हा क्लोज साईड आहे. ओके, तो ओपन साईड जी आहे ना ती इथं असे ठेवणे. ओके, इथं 1 इंचावरती असे ठेवा. ओके, तसेच ह्या साईडचा बंद हा इकडचा झाला, हा असे फोल्ड करून आतमध्येच ठेवा अशा रीतीने. त्यानंतर इकडचा ह्या साईडचा बंद ओपन साईड, ही क्लोज साईड आहे, बंदची बंद बाजू आहे. तर ओपन साईड ह्या साईडला इथं 1 इंचावरती अशी ठेवा. ओके, तर अशा रीतीने इथं ठेवून ह्याला पिनअप करून घ्या, म्हणजे ते हलणार नाहीत. ओके, इथं असे पिनअप करून घ्या. अशा रीतीने पिनअप करून घ्या, म्हणजे ते हलणार नाहीत. आता मी दोन्ही साईडला बंद असे पिनअप करून घेतली आहे. आता काय करा, जस्ट हा पार्ट ह्याच्यावरती असे प्लेस करा. आता प्लेस केल्यानंतर आपण इथून अशा दोन्ही स्टिच मारून घेऊयात फिटिंग लाईन. ओके, इथून फिटिंग लाईन आता अशी सरळ मारून घेऊयात. आता फिटिंग लाईन मारते वेळी परत एकदा सगळं करेक्ट व्यवस्थित सेट आहे की नाही बघून घ्या. पिन वगैरे स्टिचमध्ये गावेल का असे चेक करून घ्या. त्यानंतर आता स्टिच मारून घ्या. पहिले लॉक स्टिच घालून घ्या. तर आता एक साईडची स्टिच मारून झाली आहे. आता ह्या साईडची स्टिच.
तर आता तुम्ही बघू शकता आपल्या दोन्ही साईडच्या स्टिचेस मारून कंप्लीट झाल्या आहेत. जस्ट आता ह्याला असे ओपन करा व ह्या पिना सुद्धा काढून घ्या. तर तुम्ही बघू शकता आपला बन जो आहे तो लावून आता बॉडीला रेडी आहे. ओके, व आपली बॉडी सुद्धा पूर्णपणे रेडी आहे. आता आपण घेर रेडी करून घेऊयात. ओके, इथं खाली अटॅच करायला घेर रेडी करून घेऊयात. तर बंद असे मस्त रेडी झाला आहे आपला. ओके, आता आपण घेर रेडी करून घेऊयात. तर घेरसाठी मी इथं घेर उंची घेत आहे 11 इंच. त्याला स्टिचिंग मार्जिन 1 इंच जोडत आहे व 12 इंचावरती मी मार्किंग करणार आहे उंचीची. ओके, त्यानंतर आहे कंबर. तुम्ही पेटीकोट किंवा साधा ड्रेसमध्ये तुम्ही बघितला असणार मी घेर रुंदी घेतली होती. सेकंड जी आपली मेजरमेंट होती ती घेर रुंदी घेतली होती. आता आपण जी कंबर घेणार आहोत ना तीच आपली ह्या अम्ब्रेला फ्रॉकची घेर रुंदी असणार आहे. तर ती कशी काढायची? पूर्ण कंबर डिवायडेड बाय 8 म्हणजे आपली जेवढी कंबर आहे ना त्याला 8 ने भागाकार करायचा. जेवढा पॉइंट भेटतो ना ती आपली घेर रुंदी आहे. आता माझी पूर्ण कंबर आहे 22 इंच. त्याला भागिले 8 केल्यानंतर मला भेटतो 2.75 म्हणजेच 2.75 इंच. ओके, तर ही झाली माझी घेरची रुंदी. ओके, चला तर आता कशी मार्किंग करायचं ते दाखवते. बिकॉज इथं मार्किंग खूप इम्पॉर्टंट आहे. आता जसे आपण पेटीकोट व साधा ड्रेस स्टिच केलो तिथं घेर मार्किंग कटिंग केलो ती टोटली डिफरंट आहे. अम्ब्रेला फ्रॉकची मार्किंग कटिंग घेरची टोटली डिफरंट आहे. तर कशी करायची मी दाखवते. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन देऊन बघा व त्याच रीतीने मार्किंग ड्राफ्टिंग करा. तर हा माझा घेरसाठी घेतलेला कपडा आहे. ओके, तर ह्याला काय करा, हा मेन फॅब्रिकच आहे. मी ह्याच्यामध्ये अस्तर घालत नाही आहे, फक्त वरच्या बॉडीला एवढंच अस्तर लावली आहे. जर का तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा अस्तर घालायचं असेल तर सेम मार्किंग ड्राफ्टिंग आता मी जसे मेन फॅब्रिकला दाखवत आहे तशीच करून तुम्ही अटॅच करू शकता. ओके, तर आता मेन फॅब्रिक असे उलट्या बाजूने अंथरून घ्या म्हणजे उलटी बाजू वरती दिसायची अशा रीतीने अंथरून घ्या. अंतरल्यानंतर मी पूर्ण असं मेन फॅब्रिक अंतरली आहे तुम्ही बघू शकता. आता अंतरल्यानंतर ह्याला करेक्ट असे 2 पार्ट करून फोल्ड करून घ्या. करेक्ट असे हाफ करून फोल्ड करून घ्या. तुम्ही बघू शकता करेक्ट असे मी उंचीच्या साईडने हाफ करून फोल्ड करून घेतली आहे. ओके, फोल्ड केल्यानंतर आता परत रुंदीच्या साईडने ह्याला परत असे हाफ करून फोल्ड करून घ्या. ओके, तर आता इथं तुम्ही बघू शकता ही बंद बाजू आहे. बंद बाजूला असे 2 पार्ट दिसतात. ओके, बंद बाजूला असे 2 पार्ट दिसतात. ओपन साईडला 1 2 3 4 असे 4 भाग दिसतात. ओके, मी जस्ट आता सिंपल एक वेगळा पेपर घेऊन तुम्हाला दाखवते. आता ज्यांना कुणाला कपड्यावरती समजला नाही त्यांच्यासाठी मी इथं आता पेपरवरती दाखवते. हा कपडाच आहे समजा. ही कपड्याची उलट बाजू आहे. ओके, वरची जी आपल्याला दिसत आहे ती उलट बाजू आहे. आता जस्ट काय करायचं, अशा साईडने असं करेक्ट हाफ करून फोल्ड करून घ्यायचं. ओके, असे करेक्ट हाफ करून फोल्ड करून घ्यायचं. त्यानंतर ह्या साईडने डाव्या साईडने करेक्ट परत असे हाफ करून फोल्ड करून घ्यायचं. ओके, करेक्ट हाफ करून असे फोल्ड करून घ्यायचं. तर आता तुम्ही बघू शकता इकडं फोल्डेड जे आहेत ते 2 पार्ट्स भेटतात. तर इथं कपड्यामध्ये सुद्धा फोल्डेड 2 पार्ट्स भेटले आहेत व इकडं ओपन जे आहेत ना ते असे 4 पार्ट भेटतात. 1 2 3 4. तर माझे कपड्याचे सुद्धा तुम्ही बघू शकता 1 2 3 4 असे 4 भाग भेटले आहेत. ओके, तर अशा रीतीने तुम्ही तुमचा कपडा फोल्ड करून घ्यायचा असतं. ओके, तर मी आता अशा रीतीने कपडा फोल्ड करून घेतला आहे. आता आपण ह्याची मार्किंग करूयात. तर मार्किंग करण्यासाठी पहिले आपण आपले जे मेजरमेंट्स आहेत ना ते परत घेऊयात इथं. आता मार्किंग करते वेळी आपली घेर उंची आहे 12 इंच स्टिचिंग मार्जिन पकडून. ओके, ते 12 इंच अधिक हे 2.75 इंच ॲड करायचं असतं. ओके, तर 12 अधिक 2 14 14 आणि 1.25 इंच 15.25 इंच. ओके, 15.25 इंचाला आपण उंची मार्क करायची. आता ओके, उंची मार्क करते वेळी हा फॉर्म्युला अप्लाय करायचा.
उंची म्हणजे आपले ॲक्च्युअल घेरची उंची प्लस आपला हा घेर रुंदीसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करायची असते. त्यानंतर आपल्याला जे भेटतं ना ती घेर उंची आपण मार्क करायची असते. चला तर आता आपण मार्किंग करूयात. तर मी तुम्हाला पहिले पेपरवरती दाखवते की घेर उंची कुठून मार्क करायची म्हणून. हा जो फोल्डेड 2 भाग आहेत, ओके, हा जो फोल्डेड 2 भाग आहेत व माझ्या डाव्या साईडला हा जो कोपरा आहे, हा जो कोपरा आहे ना, इथून आपण उंची मार्क करायची असते. तर कशा रीतीने मार्क करायची, हे बघा, हा इनस्टेप आहे की नाही, असे पकडायचा व इथून तुमची जेवढी उंची आहे तेवढी अशी मार्क करून घ्यायची. इथं एक पॉईंट, परत हा टेप आहे की नाही असे राऊंडमध्ये फिरवायचा, असं राऊंडमध्ये फिरवायचा, ओके. अशा राऊंडमध्ये फिरवत ही उंची मार्क करून घ्यायची. आता आपण अशी पूर्णपणे, ओके, अशी पूर्णपणे अशी उंची मार्क करून घेत जायची. तर आता मी ॲक्च्युअली तुम्हाला ह्याच्यावरती करून दाखवते, कपड्यावरती. आता माझी ही कपड्याची फोल्डेड पार्ट आहे, ओके, व इथं हा कोपरा आहे डाव्या साईडला. आता मी इथं इनस्टेप अशी ठेवत आहे व सरळ अशी पकडत आहे. माझी उंची आहे 15.25 इंच. तर मी इथं 15.25 इंचावरती, तुम्ही बघू शकता 15.25 इंचावरती एक अशी मार्किंग करून घेत आहे, ओके. ही इथं उंची अशी मार्क झाली. तर अशाच रीतीने आता मी हा इनस्टेप ह्या कोपऱ्यातून अशाच रीतीने गोल फिरवणार आहे, ओके. तर इथं परत 15.25 इंच कुठं येतो ते बघा व मार्क करून घ्या. हे बघा 15.25 इंच इथं आला, ओके. जवळजवळ मार्किंग्स करून घ्या म्हणजे तुम्हाला सर्कल ड्रॉ करायला इझी जाईल. तर इथं परत मी अजून एक मार्क करून घेते, ओके. तर हे असं तुम्ही आताच हवं असलं तर जोडून घ्या, ओके. आता परत नेक्स्ट परत इथून ह्या कोपऱ्यातूनच इनस्टेप पकडायचा, परत 15.25 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची, ओके. आता हा कपडा अजून जरा सरकून घ्या. ह्या कोपऱ्यावरतीच इनस्टेप पकडायचा, तुम्ही बघू शकता ह्या कोपऱ्यावरतीच इनस्टेप पकडायचा, परत 15.25 इंचावरती अशी मार्किंग करून घ्यायची. परत तर आता माझी पूर्ण अशी सर्कलमध्ये मार्किंग झाली आहे, तुम्हाला दिसत असेल. आता आपण हे पॉईंट सगळे जोडून घ्यायचे असतात, ओके. तर कसे जोडायचे, अशा सर्कलमध्येच हे पॉईंट्स असे जोडून घ्यायचे. जसे आहे ना तशा सर्कलमध्ये जसे पॉईंट्स आहे जोडून घ्यायचे, ओके. तो जोडल्यानंतर आता तुम्ही बघू शकता हा सर्कल रेडी झाला आहे, ओके. सर्कल तुम्हाला दिसत असेल असा हा सर्कल रेडी झाला आहे. तर आता नेक्स्ट काय करायचं, आता आपली उंची मार्क करून झाली आहे. आता आपण नेक्स्ट काय करणार आहोत, आपल्या घेरची रुंदी मार्क करणार आहोत. तर घेरची रुंदी आहे आपली 3.25 इंच, ओके. 3.25 इंच आता आपण मार्किंग करून घेऊया. तर इथं असा हा इनस्टेप ठेवा व 3.25 इंच खुटा आहे ना तिथं अशी एक मार्किंग करून घ्या. तर 3.25 इंच इथं आहे, ओके. त्यानंतर असाच हा फिरवा 3.25 इंचावरती, असाच सर्कलमध्ये हा फिरवून 3.25 इंचावरती, असाच हा उचला व 3.25 इंचावरती, ओके. तर इथं सुद्धा तुम्ही बघू शकता असं सर्कलमध्येच आपल्याला मार्किंग्स भेटलेत. तर ह्याला सुद्धा असे जोडून घेऊन सर्कल करून घ्या, ओके. तर आता आपली मार्किंग्स कंप्लीट झाली, ओके. तुम्ही बघू शकता इथं एक मार्किंग केली आहे व इथं एक मार्किंग केली आहे. आता आपण कटिंग करून घ्यायची आहे. तर आता आपण जशी मार्किंग केलेली आहे तशी कटिंग करून घेऊयात. पहिला मी हा वाला सर्कल कट करत आहे, ओके. तर अशा रीतीने जसा पकडला होता ना तशाच रीतीने कट करून घ्या, मार्क केलाय तसा. तर आता मी ह्या शेपप्रमाणेच हा पार्ट कट करून घेतला आहे. आता आपण खालचा सुद्धा पार्ट कट करून घेऊयात, ओके. खालचा सुद्धा पार्ट जसा शेप आपण दिलो होतो ना तशा रीतीने कट करून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता आपला खालचा घेर सुद्धा कट करून झाला आहे. हा घेर सुद्धा पूर्णपणे राऊंड असा कट करून झाला आहे. आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते एकदा कसं दिसत आहे म्हणून. तर हे बघा, हे समोरील भाग व हे खाली भाग, ओके.
अशा रीतीने दिसत आहे. तर आता आपण ह्याला आपल्या कमरेला अटॅच करायचं आहे. ओके, तर आता आपला हा असा होता, जस्ट असा होता. मी जस्ट असे ओपन केले. आता इकडून असे पकडा व आपल्या कमरेला अटॅच करायचा. तर बघा अशा रीतीने आपण आपल्या बॉडीची इथं कंबर ठेवून बघूया की हा कट जो आहे तो करेक्ट कमरेला फिट होतो की नाही म्हणून. तर ही आपली कंबर आहे बॉडीची, तुम्ही बघू शकता. ही आपली कंबर आहे बॉडीची. त्याला जस्ट असे पकडून बघा. हा करेक्ट असे इक्वल करून घेऊन, करेक्ट असे इक्वल करून घ्या व असे इथे कमरेवरती ठेवून बघा. तर तुम्ही बघू शकता आपल्या कंबरला हा करेक्ट येत आहे. ओके, तर अशा रीतीने तुम्ही कंबरचा 8वा भाग कट करून ही घेर, कंबरची घेर काढायची असते. ओके, आता आपण ह्याला अटॅच करून घेऊयात. तर कसे अटॅच करायचं, तर हा जो आहे ना घेर, कंबर आता जशी आहे तशीच ठेवून घ्या. ओके, जशी आहे तशीच ठेवून घ्या. ह्याच्यामध्ये एकने करेक्ट असे ह्याला फोल्ड करून घ्या. पहिले करेक्ट असे फोल्ड करून घ्या. फोल्ड केल्यानंतर इथं एक नाही थोडे कट्स लावून घ्या. इथं कट्स लावून घ्या. वी कट्स मारून घ्या. ओके, तर आता आपण कट्स लावले आहेत. ह्या साईडला एक कट आहे व ह्या साईडला एक असा कट आहे. ओके, वी कट आहे. तर हे वी कट्स ह्या एंडला एक व ह्या एंडला एक असं यायचं. अशा रीतीने अटॅच करून घ्यायचं आहे. तर पहिले ह्याला असे उलटे करून घ्या. जस्ट आता ठेवलाय की नाही तसेच असे उलटे करून घ्या. ओके, उलटा केल्यानंतर हा इकडचा एंड, हा कट आहे की नाही, इथं ही बॉडीचा पार्ट आहे. ओके, बॉडी ही सरळच राहायची, त्याला काही टच करायचं नाही, सरळच राहायची. जस्ट इथं आपण इथं जी कमरेची शिलाई मारलेली असते ना, आतमधून कमरेची शिलाई, तिथं हा जो कट आहे ना वी कट, हा इथं अटॅच करून घ्यायचा असे. ओके, हा इथं. आता इथून आपण काय करायचं, 1/2 इंचावरती स्टिच घालत जायची. पूर्ण असे सर्कल, पूर्ण असे सर्कल 1/2 इंचावरती अशी स्टिच घालत जायची अशा रीतीने. ओके, असे पूर्ण सर्कल आता आपण 1/2 इंच स्टिच मारायची असते. तर पहिले स्टार्ट कुठून करायचा, आपण जिथं वी कट मारलेलो असतो ना तिथून तो वी कट ह्या कमरेच्या ह्या पॉईंटवरती असे ठेवायचा व असे पूर्ण राऊंड स्टिच मारून घ्यायची. ओके, आता हा बघा, ही बॉडी पार्टची सरळ बाजू आहे. ओके, बॉडी पार्टची सरळ बाजू ह्या सेंटर पॉईंटला म्हणजे कंबर जिथं जोडली आहे तिथं हा कट पॉईंट असा ठेवत आहे मी व 1/2 इंचावरती आता आपण स्टिच मारून घेऊयात. सगळं नीट असे सेट करून घेत तुम्ही स्टिच मारत जायची असते. जे बिगनर आहेत त्यांना थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो, बिकॉज हा सर्कल मारायचा असतो त्यामुळे. पण जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तसं इझी होत जातं आहे. ओके, एकदमच जास्त कपडा पकडू नका, थोडं थोडंसंच लाईन स्टिच मारत जा. तर बघू शकता हा जो आपला दुसरा वी कट आहे तो ऑटोमॅटिकली ह्या पॉईंटला आला आहे, म्हणजे आपण कंबर जिथे जोडली आहे ना तिथं आला आहे. तर अशा रीतीने हा तुमचा सेकंड पॉईंट इथंच यायचा. हाफ राऊंड मारून झाला आहे, आता हाफ राऊंड बाकी आहे. ओके, तर तुम्ही आता बघू शकता आपली स्टिच इथं जिथं आपण स्टार्ट केली होती ना तिथं येऊनच एंड करायची, तिथंच येते. ओके, तिथं येऊनच एंड करायची. हवं असेल तर अजून एक स्टिच मारून घेऊ शकता तुम्ही. तर आता तुम्ही बघू शकता असं सर्कल आपला स्टिच करून रेडी आहे. असं पूर्ण राऊंड आपण स्टिच करून घेतला आहे. इथं बॉडी पार्ट बघू शकता उलट्या बाजूलाच आहे, घेर पार्टचा सुद्धा उलटा बाजूचा आहे. तर आता काय करूयात आपण, जस्ट असे घेर ओपन करूयात. ओके, घेर ओपन केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता बॉडी जी आहे ती, सॉरी घेर जो आहे तो बॉडीला अटॅच झाला आहे. ओके, एकच सेकंड मी तुम्हाला दाखवतो आता. तर हे बघू शकता तुम्ही, घेर जो आहे तो बॉडीला आता अटॅच झाला आहे. आता नेक्स्ट प्रोसेस आहे, हा खालची साईड
खालची साईड तुम्ही हवी असली तर अशा रीतीने दुमडून स्टिच करू शकता किंवा पिको करू शकता. ओके, पिको केला तरी छान दिसेल, दुमडून स्टिच केला तरी छान दिसतंय. तर तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकता. जर का तुम्हाला दुमडून स्टिच करायचं असेल तर जस्ट असे ह्याला फोल्ड करायचं व असे पूर्ण सर्कल स्टिच घालत जायची. अशा रीतीने स्टिच करून घ्यायचं. ओके, तर मी फोल्ड करूनच स्टिच करणार आहे. चला तर फोल्ड करून स्टिच करूयात. आता मी तुम्हाला थोडंसं दुमडून दाखवते कसं स्टिच करायचं. तर पहिले कपड्याची उलट बाजू अशी वरती करून घ्या व त्यानंतर हे की नाही हा काट असतो ह्याला जस्ट असे एकदा फोल्ड करून घ्या, परत अजून एकदा फोल्ड करून घ्या व स्टिच मारत जा. इथं आल्यानंतर परत समोरचा पार्ट असे फोल्ड एकदा करून घ्यायचा, परत अजून एकदा असे. ओके, अशा रीतीने स्टिच करायचं. परत हा काट अशा रीतीने एकदा, परत हा एकदा. ओके, तर हा परत. अशा रीतीने स्टिच करत जायचे. ओके, तर अशा रीतीने तुम्ही पूर्ण काठ फोल्ड करून स्टिच करून घ्या. आता माझी काठ ही फोल्ड करून स्टिच झाली आहे. तुम्ही बघू शकता किती छान लुक आला आहे. तर अशा रीतीने तुम्ही सुद्धा फोल्ड करून स्टिच करू शकता. फोल्ड करतेवेळी एकच पॉईंट, मेन इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचं की उलट्या साईडने फोल्ड करून स्टिच करायचं असतं. ओके, उलट्या साईडने मी दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून स्टिच करायचं. तर आता आपला पूर्णपणे ड्रेस शिवून रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती छान लुक आला आहे. तर तुम्हाला सुद्धा हा ड्रेस शिवायचा असेल तर व्हिडिओ न चुकता पूर्णपणे बघा. ओके, तर आजचा हा क्लास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा व मेन म्हणजे शिवत राहा. बाय बाय.